विद्यार्थ्यांनो, आज आपण पद्य विभाग 2 हा तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जातो। पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा। याच्यामध्ये मुलांनो एकूण 8 मुद्दे आहेत। या 8 मुद्द्यांपैकी तुम्हाला परीक्षेमध्ये 3 कृती विचारल्या जातील। मग अभ्यास करताना मात्र त्यांचा अभ्यास करावा लागणार आहे। यामध्ये कोणत्याही कवितेतील हे 8 मुद्दे असतील, त्या 8 मुद्द्यातील तुम्हाला 3 मुद्दे या ठिकाणी 1-1 गुणांसाठी 1 व 2 गुणांसाठी 1 कृती विचारली जाईल। आता याचा आपण सविस्तर अभ्यास पाहूया। कृती 1 मध्ये प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री हा प्रश्न असणार आहे तुम्हाला 1 गुणांसाठी। प्रस्तुत कवितेचा विषय हा सुद्धा तुम्हाला 1 गुणांसाठी असणार आहे। आणि कवितेच्या शब्दांचा अर्थ म्हणजे जी कविता तुम्ही निवडलेली आहे त्या कवितेतील काही कठीण शब्द विचारले जातील, त्यांचा अर्थ सांगण्यासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहेत। प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश हा सुद्धा तुम्हाला 2 गुणांसाठी असणार आहे। आणि प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 2 गुणांसाठी असणार आहे। प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार हा सुद्धा तुम्हाला 2 गुणांसाठी असणार आहे। आणि प्रश्न 7वा असणार आहे प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुणांसाठी। आणि प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा हा 2 गुणांसाठी। म्हणजे ज्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या तुम्हाला कविता दिलेल्या आहेत त्या कवितेतील कोणत्याही 2 कविता तुम्हाला इथं दिल्या जातील आणि त्या कवितेमधील तुम्हाला या 3 कृती सोडवायच्या आहेत। म्हणजेच पहिली प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दुसरा अ मध्ये दिलेली कविता सोडून त्या कवितेतले तुम्हाला 2 कविता या ठिकाणी विचारल्या जातील। या कवितेमध्ये तुम्हाला 3 कृती सोडवायच्या आहेत। मग या 8 मुद्द्यांपैकी कोणत्याही 3 कृती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातील। आता इथं आपण एखादी कविता घेऊन या 8 मुद्द्यांची सविस्तर माहिती बघूया। आता इथं आपण एक कविता घेऊया आणि त्या कवितेच्या आधारे या 8 मुद्द्यांची माहिती कशी लिहायची ते आपण अभ्यासू। समजा मुलांना इथं खोद आणखी थोडेसे ही कविता असेल तर या कवितेचे तुम्हाला कवी कोण किंवा कवयित्री कोण हे लिहायचं आहे। मग त्या खोद आणखी थोडेसे कवितेचा तुम्हाला विषय लिहायचा आहे। खोद आणखी थोडेसे कवितेतल्या शब्दांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे। त्या कवितेतून मिळणारा संदेश लिहायचा आहे आणि कवितेची भाषिक वैशिष्ट्ये आणि कवितेतून व्यक्त होणारा विचार आणि कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ म्हणजे त्या कवितेतील एक ओळ तुम्हाला दिली जाईल आणि त्या ओळींचा तुम्हाला काय करायचं आहे तर सरळ अर्थ लिहायचा आहे। मग खोद आणखी थोडेसे ही कविता तुम्हाला का आवडली किंवा का नाही आवडली याची कारणं तुम्हाला यामध्ये लिहायची आहेत। आता आपण बघूया या कवितेचे कवी कोण आहेत। खोद आणखी थोडेसे या कवितेच्या कवयित्री आहेत आसावरी काकडे। प्रस्तुत कवितेचा विषय काय रे? प्रयत्न आणि सकारात्मक यांचे महत्त्व। मग कवितेच्या शब्दांचा अर्थ काय असेल इथं? बळ म्हणजे शक्ती, व्यथा म्हणजे दुःख, जरासे म्हणजे थोडेसे। मग इथं मी वेगवेगळ्या कवितेतले शब्द घेतलेले आहेत। कलंक म्हणजे डाग, कसब म्हणजे कौशल्य, कोण म्हणजे पैज, व्यथा म्हणजे दुःख, मती म्हणजे बुद्धी। आता प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश खोद आणखी थोडेसे या कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो रे? तर जीवनामध्ये प्रयत्न आणि सकारात्मकता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। ध्येय साध्य करत असताना माणसानं संयमानं, जिद्दीनं, आत्मविश्वासानं आणि चिकाटीनं सतत कार्यरत राहावे लागते आणि त्यासाठी चांगुलपणावर विश्वास ठेवावा लागतो। कोणत्याही भ्रमामध्ये माणसानं राहू नये, वास्तव काय आहे याचा स्वीकार करावा आणि कष्टाची कास धरावी, प्रयत्न सतत करत राहावे असा संदेश आपल्याला या कवितेतून मिळतो। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये विचारली आहेत म्हणजे त्या कवींनी त्या कवितेमध्ये कोणती भाषाशैली वापरलेली आहे, कोणत्या अलंकारांचा वापर केलेला आहे, कोणत्या शब्दांचा वापर केलेला आहे, कोणता रस त्यामध्ये आहे हे सांगणं म्हणजे त्या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये। आता मुलांना खोद आणखी थोडेसे या एका ओळीमध्ये जर बघितलं तर यामध्ये 8 अक्षर आहेत। म्हणजे या कवयित्रीने या ठिकाणी काय केलेलं आहे तर अष्टाक्षरी या कवितेची रचना केलेली आहे। एका ओळीमध्ये 8 अक्षर आहेत आणि त्यानंतर एका कडव्यामध्ये 4 चरण आहेत। एका कडव्यामध्ये काय आहेत तर 4 चरण आहेत। चरण 2 आणि चरण 4 मध्ये
यमक अलंकाराचा सुंदरपणे वापर केलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी या कवितेला सुंदर साजेशी भाषा आहे, नादानुकूल शब्दरचना, ओघवती भाषा, त्यामुळं इथं या कवितेमध्ये आवाहकता आली आहे. एवढंच नव्हे तर सारी खोटी नसतात नाणी, यावरून असं लक्षात येतं की थोडेसे प्रयत्न कर. जीवन जगत असताना सरळ स्वार्थी माणसं नसतात, तर काही प्रामाणिक माणसं सुद्धा या जगामध्ये असतात. हे सांगत असताना माणसाला जर सांगितलं की थोडेसे प्रयत्न कर, थोडेसे कष्ट कर, असं सांगत असताना माणूस काम करण्यासाठी तयार होतो. म्हणजेच या ठिकाणी उमेदीनं जगण्यासाठी किंवा प्रयत्न करत राहण्यासाठी कवयित्रीने इथं सुंदर शब्दामध्ये या कवितेची भाषिक वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. आता प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार कोणता? कवयित्री म्हणतात की जीवन जगत असताना, प्रयत्न करत असताना अपयश येईल. अपयश आलं म्हणून घाबरून जाऊ नका, तर निराश न होता, नाउमेद न होता परत जिद्दीनं प्रयत्न करायला शिका. प्रयत्न करत राहा म्हणजे तुम्हाला यश नक्की मिळेल. तुमचे ध्येय किंवा तुमचं यश तुम्ही त्या ठिकाणी मिळवाल. म्हणजेच प्रयत्न करत राहा असा विचार कवयित्रीने इथं मांडलेला आहे. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. आता समजा या ठिकाणी खोद आणखी थोडेसे, या कवितेतील तुम्हाला एक ओळ दिली जाईल, जरा लागेलच तेथे खोद आणखी थोडेसे, उमेदीनं जगायला बळ लागते थोडेसे. या ओळीचा तुम्हाला काय करायचंय मुलांनो? सरळ अर्थ लिहायचा आहे. इथं कवयित्री म्हणतात की आणखीन थोडेसे खण, त्या मातीच्या खाली तुला निर्मळ पाण्याचा झरा लागेल, त्यासाठी तू प्रयत्न कर. नाउमेद होऊ नकोस, जिद्दीनं तू या ठिकाणी प्रयत्न कर आणि जिद्दीनं जगण्यासाठी आत्मबळ किंवा आत्मशक्ती ही ठाम असणं गरजेचं आहे. असा सरळ अर्थ या कवितेतून आपल्याला दिसून येतो. प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणं विचारलेत. प्रत्येक मुलांना कोणत्या ना कोणत्या कवितेतली कोणती ना कोणती तरी ओळ आवडत असते. मग ती ओळ का आवडली किंवा ती कविता का आवडली हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. मग या कवितेमध्ये आपण सांगतो की ही कविता मला खूप आवडली. कविता वाचता वाचता मनामध्ये जे नैराश्य आहे, जे नाउमेद आहे, ती काय करते, त्याचं मळ हळूहळू निघून जातं. प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हाच खरा यशाचा मार्ग आहे हे मनाला पटतं किंवा मनोमन पटतं. प्रयत्न करणं, उमेदीनं जगणं किंवा जिद्दीनं यश संपादन करणं हाच यशाचा मार्ग आहे हे समजतं. म्हणजे प्रस्तुत ओळीतून कवींनी काय केलेलं आहे, कवयित्रीनं सांगितलेलं आहे की प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा, कारण प्रयत्न करण्यातच जीवन, या ओळीतून आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळते किंवा जीवन कसं जगावं हा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो. म्हणून मला ही कविता फार आवडलेली आहे. आता मुलांना आणखीन एका कवितेचं उदाहरण इथं बघूया. आकाशी झेपगिरी. आता ही कवितेचे कवी कोण आहेत? तर जगदीश खेबुडकर. प्रस्तुत कवितेचा विषय कोणता आहे? स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते. मग या कवितेतील तुम्हाला जे शब्द दिले जातील त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला इथं सांगितला पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला शब्द विचारला जाईल. पाखरू म्हणजे काय? पक्षी. व्यथा म्हणजे काय? दुःख. आणि त्यानंतर काया म्हणजे शरीर. असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. त्याचा अर्थ तुम्हाला इथं सांगायचा आहे. त्यानंतर या कवितेतून मिळणारा संदेश. आता या कवितेतून कोणता संदेश मिळतो? तर कवी म्हणतात की माणसानं कष्ट करत राहावं, पारतंत्र्याचं किंवा परावलंबित्वाचं जीवन झुगारून किंवा धुडकावून स्वसामर्थ्याच्या बळावर आपण आकाशामध्ये उंच भरारी मारायची आहे की जेणेकरून आपले ध्येय साध्य होईल किंवा आपल्याला यशाचं शिखर गाठता येईल. मग प्रयत्न केलं तर या ठिकाणी आपण यश गाठू शकतो, पण प्रयत्नच जर केला नाही तर आपण यशाचं शिखर गाठू शकणार नाही. त्यासाठी आपण सतत प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. म्हणून माणसानं तुमच्या भोवती जो परावलंबित्व किंवा सोन्याचा जो पिंजरा आहे तो सोडून तुम्ही उंच आकाशामध्ये भरारी मारावी असा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो. मग या कवितेची भाषिक वैशिष्ट्य कोणती आहेत रे?
तर भाषिक वैशिष्ट्ये जर बघितली तर या कवींनी ध्रुवपद व कडवी अशी या कवितेची रचना केलेली आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी रसाळ शब्दकळा, नादमाधुर्य, गेयता आणि लय, नेमका अर्थ सांगणारी भाषा या कवितेचं हे काय आहे, प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पिंजरा हे सुखलोलुपतेचं प्रतीक आहे, तर पंख हे उंच आकाशामध्ये भरारी मारण्याचं प्रतीक आहे. म्हणजेच या ठिकाणी डोंगर, दर्या, सरिता, राने हे काय आहेत, अडचणीची प्रतीके आहेत. म्हणजेच लोकांना सहज कळतील अशा थेट आशय या ठिकाणी कवींनी या ठिकाणी मांडलेला आहे. एवढंच नव्हे तर साधी सोपी भाषा वापरल्यामुळे हा सर्वसामान्य लोकांना त्याचा अर्थ लक्षात येतो आणि त्यामुळे या ठिकाणी फळ रसाळ मिळते खाया यामध्ये त्यांनी अनुप्रास अलंकाराचा सुंदरपणे वापर केलेला आहे. त्यामुळं ही कविता रसाळ आणि या ठिकाणी प्रासादिक बनलेली आहे. आता प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार कोणता आहे? यामध्ये कवी म्हणतात की माणसं अनेकदा दैवावर विश्वास ठेवून राहतात. माझ्या नशिबामध्ये काय असेल तेच मला मिळेल, त्यासाठी प्रयत्न करायचं सोडून देतात. मग आपण म्हणतो की नशिबावर भरोसा ठेवून काही माणसं बसतात, पण असं न करता कवी म्हणतात की प्रयत्न करत राहा, स्वकष्ट करा. प्रयत्न केला तर तुमचं नशीब या ठिकाणी उजाडेल आणि माणसाने स्वतःचे सामर्थ्य ओळखलं पाहिजे, कठोर परिश्रम करून या ठिकाणी ध्येय साध्य केलं पाहिजे किंवा यश मिळवलं पाहिजे, असा विचार या कवितेतून व्यक्त झालेला आहे. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. आता आकाशी झेपगे रे पाखरा या कवितेतील 2 ओळी दिल्या असतील. कष्टाविना फळ ना मिळते, कष्टाविना फळ ना मिळते, तुझं कळते परिणा वळते. कष्टाविना फळ ना मिळते, तुझं कळते परिणा वळते. या ओळींचा काय करायचं, आपल्याला सरळ अर्थ लिहायचा आहे. मग कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, यासाठी कष्ट करणं गरजेचं असतं. मग आयतं सुख कुणाला मिळतं रे? आयतं सुख कुणालाही मिळत नाही. सुख मिळवण्यासाठी या ठिकाणी कष्ट करणं फार गरजेचं असतं. हे तुला कळतंय पण तू कृतीमध्ये आणत नाहीस. मग हे कृतीमध्ये आणावं किंवा आचरणामध्ये आणलं पाहिजे, असा या ओळीचा सरळ अर्थ आहे. प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारण विचारलेत. प्रस्तुत कविता तुम्हाला का आवडली? तर या ठिकाणी आपण लिहायचं की ही कविता मला खूप आवडली कारण हे एक गाजलेला चित्रपट गीत आहे. यामध्ये त्याची चाल, संगीत चांगले आहे आणि ही गीतं ऐकत राहावं किंवा हे गाणं ऐकत राहावं असं मनाला वाटतं, किंवा हे गीत दमदार असल्यामुळं किंवा दमदार गायलेलं असल्यामुळं आपल्या मनाला ते सतत गुणगुणावं असं वाटतं. आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी कवी म्हणतात की अवतीभवती तुझ्या रसाळ फळं आहेत किंवा अवतीभोवती तुला सुख संपत्ती आहे, त्याच्यामध्ये तू अडकलेला आहेस हे सांगताना. आणि दुसऱ्या ठिकाणी कवी म्हणतात की कष्टाशिवाय तुला फळ मिळणार नाही. हा विरोध या ठिकाणी थोडासा मनाला खटकतो किंवा थोडासा मनाला या ठिकाणी आपल्याला विरोध जाणवतो, असं या कवितेमध्ये कवींनी सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे मुलांना आता 2 कवितेची उदाहरणं देऊन तुम्हाला मी 8 मुद्दे सांगितले. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कवितेचे असे 8 मुद्दे तयार करून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे पाठ्यपुस्तकातील या कवितेचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे या 8 मुद्द्यांना धरून. प्रश्न दुसरा A2 यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, पुढील ओळींचे रसग्रहण करा. हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी असणार आहे मुलांनो. बरेच विद्यार्थी रसग्रहण म्हणजे काय किंवा रसग्रहण कसं करावं यासाठी हे करत असताना गोंधळून जातात. म्हणजे नेमकं या रसग्रहणामध्ये काय लिहायचं आहे? प्रथमतः आपण काय करूया, तर या रसग्रहणाचे 3 मुद्दे आहेत. या 3 मुद्द्यांना धरून आपण रसग्रहण करायचं आहे. मग यामध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे 3ही मुद्दे 3 परिच्छेदामध्ये लिहायचे आहेत. मग या आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं आहे, काव्य सौंदर्यामध्ये काय लिहायचं आहे आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे हे पहिल्यांदा समजून घेऊया आणि मगच आपण त्याचे उदाहरण बघूया. आता आशय सौंदर्य म्हणजे काय? तर मुलांना आशय सौंदर्य याचा अर्थ त्या कवितेचे कवी कोण आहेत, कवयित्री कोण आहेत, कवितेचा विषय कोणता आहे, कवितेचा कविता संग्रह कोणता आहे,
कवितेची मध्यवर्ती कल्पना कोणती आहे, त्यानंतर कवितेचा उपदेश काय आहे, संदेश काय आहे आणि मूल्य काय आहे, या सर्व मुद्द्यांना धरून एकत्रितपणे त्या कवितेतली एक ओळ तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. याला म्हणायचं आशय सौंदर्य. म्हणजे पाठ्यपुस्तकामधील कोणतीही कविता असली तर आशय सौंदर्य सर्वसाधारणपणे त्या कवितेसाठी हाच असणार आहे. आता काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये काय बघणार आहोत रे, तर काव्य सौंदर्य लिहित असताना त्या कवींनी त्या कवितेमध्ये कोणत्या अलंकारांचा वापर केलाय, चेतन गुणोक्ती अलंकारांचा वापर केलाय का अनुप्रास अलंकारांचा वापर केलाय, त्यानंतर परत यमक अलंकारांचा वापर केला का रूपक अलंकारांचा वापर केलाय, हे सांगितलं पाहिजे. मग अलंकार झाले, त्यानंतर कवींनी परत या ठिकाणी कोणत्या प्रतिमा वापरलेल्या आहेत, कोणत्या कल्पना वापरलेल्या आहेत किंवा विविध कल्पना असतील, विविध भाव असतील, रस असतील, या सगळ्यांचा वापर करून या ठिकाणी हे काव्य सौंदर्य होत असतं. म्हणजे या काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला अलंकार, विविध प्रतिमा, विविध भावना, विविध कल्पना आणि रस या मुद्द्यांना धरून तुम्हाला हे काव्य सौंदर्य लिहायचं आहे. पण या ठिकाणी कवितेतल्या कोणत्या ओळीवरती दिल्या त्या ओळींना अनुसरून तुम्हाला काय करायचंय मुलांना, इथं काव्य सौंदर्य लिहायचं आहे. फक्त तुम्हाला इथं कवितेला अनुसरून या ठिकाणी लिहायचंय. आता भाषिक वैशिष्ट्य म्हणजे काय बघूया. भाषिक वैशिष्ट्ये याचा अर्थ त्या कवींनी त्या कवितेमध्ये कोणती भाषाशैली वापरलेली आहे. मग ही भाषाशैली वापरत असताना त्यांनी बोलीभाषा वापरलेली आहे का ग्रामीण भाषा आहे, निवेदनात्मक आहे, संवादात्मक आहे का चित्रदर्शी भाषा आहे, त्यामध्ये आंतरिक लय आहे का, गेयता आहे का, नादमाधुर्य, शब्दकळा या सर्वांचा वापर केला आहे का, हे सर्व लिहिणं म्हणजेच भाषिक वैशिष्ट्ये. म्हणजे पाठ्यपुस्तकातील कोणत्याही कवितेसाठी सर्वसाधारणपणे भाषिक वैशिष्ट्य या मुद्द्यांना धरून लिहावी लागतात. आता मुलांना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य यामध्ये नेमकं काय लिहायचं असतं हे आपण अभ्यासलं. मग आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य हे जे मुद्दे आहेत हे प्रत्येक कवितेसाठी यामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत ते सर्वसाधारणपणे सारखेच असणार आहेत. फक्त काव्य सौंदर्य मध्ये मात्र ज्या पंक्ती तुम्हाला वरती दिलेल्या आहेत, म्हणजे ज्या पंक्तींचं तुम्हाला रसग्रहण करायचं आहे त्या पंक्तींना अनुसरून मात्र तुम्ही हे काव्य सौंदर्य लिहायचं आहे. थोडक्यात या ओळींचं भावार्थ किंवा त्याचं स्पष्टीकरण किंवा त्या स्पष्टीकरण तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. आता आपण एक उदाहरण बघूया मुलांनो. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. आता या पंक्ती किंवा हे चरण कुठल्या कवितेतलं आहे, तर उत्तम लक्षण या कवितेतलं आहे. या कवितेचे कवी कोण आहेत, तर संत रामदास. संत रामदासांनी ही कविता कोणत्या ग्रंथातून घेतलेली आहे, तर श्री दासबोध या ग्रंथातून घेतलेली आहे. या कवितेचा मध्यवर्ती कल्पना काय असेल, तर या ठिकाणी आदर्श व्यक्तिमत्वाची किंवा गुणसंपन्न व्यक्तिमत्वाची लक्षणं या कवींनी सांगितलेली आहेत. म्हणजे तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये फक्त लिहायचं आहे की संत रामदास यांनी उत्तम लक्षण ही कविता श्री दासबोध या ग्रंथातून घेतली असून या कवितेमध्ये त्यांनी सज्जन माणसांची किंवा गुणसंपन्न माणसाची किंवा व्यक्तिमत्वाची लक्षणे सांगितलेली आहेत आणि वरील उपरोक्त किंवा वरील 3 लक्षणांचा उहापोह केला आहे. हे येणार आशय सौंदर्यामध्ये. वरील 3 लक्षणांची माहिती सांगितली आहे किंवा उपरोक्त ओळींमध्ये 3 लक्षणांचा उहापोह केला आहे. म्हणजे मुलांना इथं तुम्हाला अलंकारिक शब्द सुद्धा वापरणं गरजेचं आहे. तुमच्या भाषेमध्ये लिहिलं तरी चालेल, पण अलंकारिक शब्द वापरल्यामुळं आणखीन या ठिकाणी रसग्रहण आपलं चांगल्या प्रकारे होतं. आता हे झालं आशय सौंदर्य. आता बघूया काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये काय लिहायचं आहे, संत रामदास म्हणतात की सज्जन माणसांचे आचरण करताना किंवा सज्जन माणसांचे आचरण कसे करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात की लोकांनी केलेल्या विनंतीचा
लोकांनी केलेली विनंती धुडकावून देऊ नका. लोकांनी केलेली विनंतीचा मान राखा, त्यांचा आदर करा. आणि एवढं करत असताना वाईट मार्गाने पैसा कधीही मिळवू नका, कारण हा पैसा पापाचं धन असतं, यातून आपल्याला सुख मिळत नाही. आणि हे करत असताना पुण्याचा मार्ग कधीही सोडू नका. पुण्याच्या मार्गाने जावा, पुण्याचा मार्ग आचरण करा. म्हणजेच या ठिकाणी कवीने सांगितलेलं आहे की पुण्याचा मार्ग आचरण करावा. आता या ओळीचं काय करायचं, आपल्याला भाषिक वैशिष्ट्य लिहायचे आहेत. भाषिक वैशिष्ट्य म्हणजे या ओळीतून कोणती भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला जाणवतात, तर संत रामदासांच्या मते जनमानसांना सुगम निरूपण केलं आहे. या ओळीतून कवींनी काय केलेलं आहे, तर सुगम निरूपण केलेलं आहे. तोडू नये, जोडू नये आणि सोडू नये या शब्दातून यमक अलंकाराचा सुंदरपणे वापर केलेला आहे. या ओवीला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे या ठिकाणी या ओळींमध्ये किंवा या चरणांमध्ये आवाहकता आलेली आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी सोपी भाषा त्यांनी वापरलेली आहे. त्यामुळं पुण्यमार्ग आणि पापद्रव्य, पुण्यमार्ग आणि पापद्रव्य हा विरोधाभास आहे मुलांना. इथं पापद्रव्य आणि पुण्यमार्ग हा विरोधाभास या ठिकाणी ठळकपणे आपल्याला उठून दिसतो. म्हणून या कवितेमध्ये प्रासादिकता हा गुण आपल्याला दिसून येतो. आता आपण आणखीन एक उदाहरण बघूया. यामध्ये त्यांनी सांगितले की अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी असं जर या ठिकाणी चरण दिलं असेल तर आपण काय करणार, तर आशय सौंदर्य जो आपण लिहिला तोच येणार आहे, भाषिक वैशिष्ट्य पण तीच येणार आहे आणि काव्य सौंदर्य फक्त त्या पंक्तींना अनुसरून येणार आहे. विवेकी अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची, असे चरण असणार आहे तिथं. मग आशय सौंदर्य काय येणार इथं, उत्तम लक्षण. संत रामदासांनी उत्तम लक्षण ही कविता श्री दासबोध या ग्रंथातून घेतली असून वरील ओळींमध्ये त्यांनी सज्जन माणसांची लक्षणे आचरणात आणावी अशी शिकवण त्यांनी या ओळीतून दिलेली आहे. आता काव्य सौंदर्य काय येणार, अपकीर्ती सांडावी, माणसानं वाईट कीर्ती होईल असं कोणतंही वर्तन करू नये, वाईट गोष्टींचा त्याग करावा, वाईट वर्तन टाळावं आणि आपली वाईट कीर्ती जगामध्ये होईल असं वागू नये. तर सत्कीर्ती म्हणजे चांगल्या मार्गानं, चांगल्या गुणांचं आचरण करून त्या ठिकाणी आपण आपली कीर्ती जगामध्ये सगळीकडे पसरेल असं आपण या ठिकाणी वागायचं आहे. आणि हे करत असताना त्या ठिकाणी आपण विवेकी दृढ धरावी वाट सत्याची, आपला विवेक किंवा विवेकानं सारासार विचार करून आपण सत्याचा मार्ग धरायचा आहे किंवा सत्याचा मार्ग सोडायचा नाही, सत्याच्या मार्गानंच जायचं आहे किंवा सत्याचा मार्ग आचरण करायचा आहे. हे काय झालं मुलांना, काव्य सौंदर्य. आता भाषिक वैशिष्ट्ये. भाषिक वैशिष्ट्यामध्ये जसं आपण या चरणांमध्ये सांगितलं तशीच वैशिष्ट्ये इथे या ठिकाणी येणार आहेत. कवी संत रामदास म्हणतात की वरील ओळींमध्ये त्यांनी जनमानसांवर सच्छील मार्गाचे आचरण कसे करावे ही शिकवण त्यांनी दिलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर साधी सोपी भाषा त्यांनी वापरल्यामुळे हे तत्व जनमानसांवर ठसवणं सुलभ झालेलं आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात की आता आपण इथं मुलांना दुसरं उदाहरण बघूया. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. या उदाहरणामध्ये तुम्हाला आशय सौंदर्य लिहायचं आहे. आता आशय सौंदर्य काय लिहायचं आहे, तर संत रामदास यांनी उत्तम लक्षण ही कविता श्री दासबोध या ग्रंथातून घेतली असून गुणवान किंवा आदर्श व्यक्तिमत्वाची लक्षणे उपरोक्त ओळींमध्ये उहापोह केलेली आहेत. आता याचं काव्य सौंदर्य काय येणार, माणसानं जीवन जगत असताना आपली वाईट कीर्ती समाजामध्ये पसरेल असं वर्तन करू नये. तर या ठिकाणी वाईट कीर्ती समाजामध्ये पसरवू नये, तर वाईट कीर्ती सोडून द्यावी आणि चांगले आचरण करावे. चांगले आचरण म्हणजे आपल्या नावाची कीर्ती जगभर पसरेल, नावलौकिक होईल असं आचरण किंवा असा मार्ग अवलंब करायचा आहे. आणि हे करत असताना आपली विवेक बुद्धी दृढ धरावी आणि मग आपण या ठिकाणी सत्याच्या मार्गाने किंवा चांगल्या मार्गाचं आचरण करायचं
आहे. भाषिक वैशिष्ट्ये यामध्येही तुम्हाला मगाशी आपण जे बघितलं पुण्यमार्ग सोडून कदाकाळी त्या उदाहरणाप्रमाणेच या ठिकाणी भाषिक वैशिष्ट्य लिहायचे. यामध्ये कवी म्हणतात, वरील ओळीतून आपल्याला जनमानसांवर खूप सुगम निरूपण केले आहे, म्हणजे सच्छील मार्ग कसा आचरावा हे सांगितलेलं आहे. यामध्ये त्यांनी अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी हा विरोधाभास या ठिकाणी ठळकपणे उठून दिसतो आणि या कवितेला सुबोध साजेशी भाषा वापरल्यामुळे या कवितेमध्ये आवाहकता आलेली आहे आणि इथं प्रासादिक हा गुण आपल्याला दिसून येतो. मुलांनो, रसग्रहण करत असताना या 3 मुद्द्यांना धरून रसग्रहण करायचं हे आपल्याला माहिती आहे, पण इथं हा प्रश्न अजिबात अवघड नाही मुलांनो. प्रत्येक कवितेतील आशय सौंदर्य तोच असणार आहे आणि भाषिक वैशिष्ट्य तीच असणार आहेत. समजा कविता आकाशी झेप गेरे पाखरा असेल आणि त्यातली कोणत्याही ओळींचं तुम्हाला रसग्रहण करा असं म्हटलं तर त्या कवितेतील आशय सौंदर्य प्रत्येक ओळींसाठी तोच असणार आहे आणि भाषिक वैशिष्ट्य सुद्धा तीच असणार आहेत. फक्त तुम्हाला या ठिकाणी काव्य सौंदर्य हे लिहित असताना त्या पंक्तींना अनुसरून तुम्ही या ठिकाणी काव्य सौंदर्य लिहायचं आहे. समजा तू झालास मुकसमाजाचा नायक ही या कवितेतल्या तुम्हाला 2 ओळी रसग्रहणासाठी दिल्या असतील तर त्या कवितेतील कोणत्याही 2 ओळीसाठी आशय सौंदर्य तोच असणार आहे, भाषिक वैशिष्ट्य सुद्धा तीच असणार आहेत. फक्त ज्या ओळी तुम्हाला रसग्रहणासाठी दिलेल्या आहेत त्या ओळींना अनुसरून तुम्ही या ठिकाणी काव्य सौंदर्य लिहायचं आहे. यामध्ये अवघड असं काहीच नाही मुलांनो. आपण जर समजून घेतलं, त्या कवितेचा भावार्थ जर आपल्याला समजला आणि एकदा जर आपण आशय सौंदर्य काय आहे हे समजून घेतलं तर आपल्याला लिहिता येतो. आणि भाषिक वैशिष्ट्ये ही प्रत्येक कवितेसाठी त्या प्रत्येक कवितेतील ओळींसाठी तीच असणार आहेत आणि आशय सौंदर्य सुद्धा तोच असणार आहे. म्हणजे हा प्रश्न आपल्याला सोपा वाटतो आणि आपण लिहिण्यासाठी प्रवृत्त होतो.